सुप्रिया रंगाने थोडी सावळी पण दिसायला अगदी सुंदर. धारदार नाक, पाणीदार डोळे आणि सुंदर काळेभोर केस आणि सालस. तिने कॉमर्स ग्रॅज्युएशननंतर एअर टिकेटिंगचा कोर्स केला होता आणि ती विक्रोळीला WNS कंपनीत जॉब करत होती. ती युरोप कंट्रीच्या एअरलाईन्सच्या तिकीट डिपार्टमेंटमध्ये होती. यामुळे साहजिकच तिला जास्त करून उशिराच्या शिफ्टमध्ये काम करावं लागत होतं. कधीकधी वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये सुद्धा काम करावं लागत होतं. तर आज तिला इव्हिनिंग शिफ्ट होती. यामुळे तिला आज खूपच उशीर झाला होता. आज 4 ते 12ची शिफ्ट होती आणि ती आता विक्रोळीला प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभी होती. आता रात्रीचे 12 वाजून गेले होते. प्लॅटफॉर्मवर महिला प्रवासी तुरळक होत्या. म्हणजे फक्त 1-2 महिला संपूर्ण प्लॅटफॉर्मवर. सुप्रिया कल्याणला राहायची, यामुळे तिला अंबरनाथ, बदलापूर किंवा कल्याण ट्रेन मिळाली तरी चालायचे. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्मवर अंबरनाथला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबते. सुप्रिया ट्रेनमधल्या मिडलवाल्या लेडीज डब्यात चढते. ती ट्रेन 12:20ची अंबरनाथ स्लो ट्रेन होती. सुप्रिया चढून विंडो सीटला बसते. ट्रेनमध्ये आणखी 2 बायका सोडल्या तर पूर्ण डब्बा रिकामा होता. सुप्रिया खिडकीतून बाहेर पाहत होती. आता ट्रेन भांडूप स्टेशनवर थांबली होती. भांडूप स्टेशनवर एक बाई चढली आणि सुप्रियाच्या बाजूला येऊन बसली. त्या बाईने सफेद रंगाची आणि निळी किनार असलेली साडी नेसलेली होती. केस क्लिप लावून बाकीचे सोडलेले होते. हातात हिरव्या बांगड्या आणि बाजूला सोन्याच्या बांगड्या होत्या. रंगाने गोरीपान आणि दिसायला नाकीडोळी अगदी नीट होती. म्हणजे तिला पाहिल्यावर कोणीही सुंदर आहे असे नक्कीच म्हटले असते. कपाळावर नाजूकशी अगदी छोटीशी टिकली लावलेली होती. खांद्यावर ऑफिसची लेडीज बॅग होती, तर ती आत आली होती आणि सुप्रियाच्या बाजूला येऊन बसली. आता ती सुप्रियाशी गप्पा मारायला लागली. ती सुप्रियाकडे बघून बोलू लागली. हाय, तू नेहमी याच ट्रेनला असतेस का? सुप्रिया हसून बोलली. हो, कधी कधी असते. ती बाई म्हणाली, माझं नाव मेघना पाटकर, मी भांडूपला जॉब करते. अच्छा, असं बोलून खिडकीतून सुप्रिया बाहेर पाहू लागते. ती बाई म्हणाली, मला पण शिफ्ट ड्युटी असते ना, म्हणून खूप उशीर होतो घरी जायला. तसं तू कुठे राहतेस? सुप्रिया म्हणाली, मी कल्याणला. मेघना म्हणते, अय्या, माझे नातेवाईक पण राहतात कल्याणला. तू कल्याणमध्ये कुठे राहतेस? सुप्रिया म्हणाली, कोळशेवाडी. त्यावर मेघना म्हणाली, माझी मावशी राहते लाल चक्कीच्या इथे. त्यावर सुप्रिया म्हणते, बरं. आता ती बाई म्हणजे मेघना सुप्रियाला तिच्या जवळ असलेले कार्ड देते. सुप्रिया कार्ड हातात घेते आणि वाचू लागते. मेघना सुभाष पाटकर, MLA ऑफिस, भांडूप. कार्डच्या खाली तिच्या ऑफिसचा फोन नंबर होता आणि तिचा मोबाईल नंबरसुद्धा. मेघना म्हणते, मागे बघ, माझ्या घरचा पत्ता पण आहे. माझ्या नातेवाईकांना घरी जाऊन निरोप दे हां. सुप्रिया आश्चर्य वाटून म्हणते, कसला निरोप? मेघना म्हणते, सांगते, पहिले वाच तर कार्ड नीट. म्हणून सुप्रिया कार्डच्या मागे पाहू लागते. तिथे डोंबिवलीचा पूर्ण पत्ता होता. सुप्रिया स्वतःशीच म्हणते, म्हणजे ही बाई डोंबिवलीला राहते. एक करत ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबत होती. लेडीज प्रवासी चढत होत्या आणि काही उतरत होत्या. रात्रीची वेळ होती, यामुळे गर्दी तर नव्हतीच. आता ट्रेन ठाण्यात थांबली आणि काही जणी ट्रेनमध्ये चढल्या. 4-5 बायका असतील. त्यातील 3 जणी आता सुप्रियाच्या बाजूच्या पलीकडच्या सीटवर बसल्या होत्या आणि आणखी एक बाई येऊन सुप्रियाच्या अगदी समोर येऊन बसली. आता मेघना समोर बसलेल्या बाईशी सुद्धा गप्पा मारायला लागली. तिला सुद्धा तिने एक कार्ड दिले आणि घरी जाऊन निरोप द्यायला सांगितला. त्या बाईला सुद्धा समजत नव्हते की नक्की कसला निरोप द्यायला सांगते ती. दोघींच्याही गप्पा रंगल्या होत्या. गाडी प्लॅटफॉर्म सोडून धावत होती. आता ठाण्याची खाडी दिसू लागली. तशी मेघना उठली आणि ट्रेनच्या दरवाजात येऊन उभी राहिली. थोडा वेळ झाला. सगळ्यांना वाटलं की ही बाहेरची थंड हवा खायला दरवाजात उभी आहे. बाहेर खूपच गडद काळाकुट्ट अंधार होता.
रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. ट्रेन रुळावरून वेगात धावत होती. सुप्रियाच्या समोर बसलेल्या बाईचं लक्ष मेघनाकडेच होतं, कारण तिला तिथून मेघना दरवाजात उभी असलेली स्पष्ट दिसत होती. ट्रेन खाडीवरून धावत होती. 2 मिनिटे झाली असतील आणि काय झालं काय माहीत. त्याचवेळी 2 मिनिटे लाईट गेली आणि अचानकपणे मेघना पाटकरने गाडीतून खाली खाडीत उडी मारली. हे पाहून सगळ्या बायका घाबरून गेल्या. भीतीने मोठ्याने ओरडायला लागल्या. काही जणींनी गाडीतली चैन खेचली, पण बाहेर खूपच काळोख होता, त्यामुळे ट्रेन ब्रिजवर थांबली नाही. ट्रेनमधल्या लेडीज डब्यातल्या बायका आणि सुप्रियासुद्धा खूपच घाबरली होती. अचानक त्या बाईने ट्रेनमधून खाली खाडीत उडी टाकल्यामुळे बायका मोठ्याने ओरडू लागल्या. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली. ट्रेनमधल्या काही बायका आणि सुप्रिया ट्रेनमधून उतरल्या. प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे ऑफिसमध्ये घुसल्या. त्यांनी स्टेशन मास्तरला आणि रेल्वे पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्या बाईने खाडीत उडी टाकून जीव दिला. तिचा शोध काढा, तिला वाचवा, अशा त्या बायका ओरडू लागल्या. स्टेशन मास्तरला त्या सगळ्या बायकांनी त्या बाईचं वर्णन करून सांगितलं आणि तिने सुप्रियाजवळ दिलेले कार्ड देखील स्टेशन मास्तरला दाखवले. त्यांनी कंट्रोल रूमला फोन लावला. बायकांनी सांगितलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्या बाईचा शोध घ्यायला सुद्धा सांगितले. त्यांनी त्या बाईने दिलेल्या कार्डवरची माहिती आणि मोबाईल नंबरसुद्धा सांगितला आणि त्या बायकांना घरी जायला सांगितले. मात्र सुप्रियाने त्या बाईच्या घरी जायचं ठरवलं. ती तिची खास मैत्रीण शोभाला घेऊन दुसऱ्या दिवशी मेघनाने दिलेल्या ॲड्रेसवर पत्ता शोधत गेली. एका छोट्याशा घरात एक अत्यंत म्हातारी झालेली, कृश आणि सगळे केस पांढरे झालेली आणि डोक्यावर एक टक्कल पडलेले वयस्कर पुरुष राहत होते. त्यांनी दरवाजा उघडला. ते दोघेही या दोघींकडे आश्चर्याने पाहत राहिले. ती म्हातारी बाई विचारू लागली, कोण तुम्ही? कोणाला भेटायचं आहे? सुप्रिया म्हणाली, मेघना पाटकर. एक कार्ड दिलं होतं आणि घरी जाऊन निरोप द्यायला सांगितलं होतं. हे ऐकून त्या माणसाच्या आणि म्हाताऱ्या बाईच्या चेहऱ्यावर नवल आणि भीती दिसू लागली. ती म्हातारी बाई म्हणाली, ती तुम्हाला कधी भेटली? सुप्रिया म्हणाली, काल रात्री ट्रेनमध्ये. म्हातारी बाई मोठ्याने ओरडते, काय? काल रात्री? तो माणूस म्हणाला, काल तर तिचं 12वं श्राद्ध होतं. तिला मरून 12 वर्षे झाली. 12 वर्षांपूर्वी तिने ठाण्याच्या खाडीत रात्री 12:30 वाजता जीव देऊन आत्महत्या केली होती. सुप्रिया मोठ्याने ओरडते, काय? हे कसं शक्य आहे? सुप्रिया आणि शोभा एकमेकींकडे घाबरून बघू लागतात. तो माणूस त्या दोघींना आतल्या रूममध्ये नेतो आणि टेबलावर ठेवलेल्या फोटोकडे हात दाखवून बोलतो, बघा नीट, नक्की हीच होती का? हीच काल तुम्हाला भेटली होती का? सुप्रिया फोटो बघून घाबरून जाते आणि बोलू लागते, हां, ह्याच होत्या. काल माझ्या बाजूला बसून माझ्याशी गप्पा मारत होत्या. त्यांनी मला हे कार्डसुद्धा दिलंय. सुप्रिया पर्समधून कार्ड काढून दाखवू लागते. ती म्हातारी बाई म्हणते, आता हे तर दरवेळीचंच झाले. दरवर्षी कोणी ना कोणी हिला शोधत घरी येतात, म्हणून आम्ही हिचा फोटो रेल्वे स्टेशनवर लावायला पण सांगितलं होतं. असेल की रेल्वे स्टेशनच्या ऑफिसमध्ये. पाहिलं नाही का तू? सुप्रिया म्हणते, नाही. त्यावर म्हातारी बाई म्हणते, मग जाऊन बघ, असेल फोटो. हे सगळं खरं की खोटं याची शहानिशा करण्यासाठी सुप्रिया आणि शोभा खरंच ठाणे स्टेशनवर जाऊन उतरतात. तिथे प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे ऑफिसमध्ये घुसतात आणि तिथे घडलेली सगळी हकीकत रेल्वे मास्तरला सांगतात. आता ते ह्या दोघींना घेऊन आतल्या खोलीत जातात. समोर भिंतीवर त्या बाईचा म्हणजे मेघना पाटकरचा फोटो लावला होता. रेल्वे मास्तर बोलू लागतात, दरवर्षी आणि अमावस्या पौर्णिमेला ही बाई कोणाला ना कोणाला तरी दिसते. ती बाई लेडीज डब्यात रात्रीच्या वेळी चढते आणि ठाण्याच्या खाडीत उडी मारते. असे आतापर्यंत बऱ्याच बायका येऊन गेल्या होत्या हिच्याबद्दल सांगायला, म्हणून आम्ही तिचा फोटोच रेल्वे ऑफिसमध्ये लावून ठेवलाय. कोणी हिच्याबद्दल सांगायला लागलं की आम्ही त्या बायकांना हा फोटो दाखवतो.
हे सगळं ऐकून आता मात्र सुप्रिया आणि शोभा दोघीही चांगल्याच घाबरून गेल्या. आतापर्यंत भूताखेतांवर अजिबात विश्वास न ठेवणारी सुप्रिया डोळे मोठे करून फोटोकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. त्या फोटोमधली मेघना तिने प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती. तिनेच काय, इतर बायकांनी सुद्धा तिला पाहिले होते. आता हे सत्य आहे की आभास, ह्या गोष्टी मानायला अजूनही सुप्रियाचं मन तयार नव्हतं. तेव्हापासून सुप्रियाने लेट नाईटचा जॉब सोडून दिला. डोंबिवलीत तिने कमी पगाराची पण दिवसा फिक्स ड्युटी असलेला जॉब निवडला. आता तीही भूतांवर विश्वास ठेवायला लागली होती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आम्हाला तुमचा प्रतिसाद कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.